पर मुझे ना दे तू इतनी खूबसूरत केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्ही ही प्रीतीने चाल. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 तो आमच्या स्वर्गीय पिता प्रभूजी, आम्ही तुला धन्यवाद देऊन प्रार्थना करतो की आजचा दिवस आणि हा वेळ तू आमची मुलगी नेहाच्या लग्नासाठी प्रभूजी जे आणलेलं आहे यासाठी आम्ही तुझे उपकार मानतो. घरून प्रभूजी जात असताना व या सर्व विधीमध्ये प्रभूजी तू सहभागी हो व तुझ्या नेतृत्वामध्ये सर्व विधी व्हावं, सुरळीत व्हावं प्रभूजी, असं तू कर. आमचं जाणं पण तुझी कृपाचं कर. त्यानंतरचं होणार जो रिसेप्शन आहे ते पण प्रभूजी तू आपल्या गौरवासाठी चांगल्या रीतीने पूर्ण करून घे. सर्व काही प्रिय प्रभू येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन. मुझ पे तो ऐ दिलरुबा तेरी सखियां भी फिदा ये बोलेंगे. व सर्व आचार्य प्रभूंच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वजण उभे राहूया. तो परमेश्वर करण्याकरिता आपण गीत करू. भक्तिगीत क्रमांक 501, उपासना संगीत 501, भक्तिगीत 501, उपासना संगीत 596. प्रभु ख्रिस्ता तू कृपेने लग्नाने म्हणावे. प्रभु ख्रिस्ता तू उपकार
कृपा मंडळीने बसावं. आमचा प्रभू त्याच्या कोण आणि प्रिय नावे प्रार्थना केली म्हणून होईल. आमेन. विवाह विधी सुरुवात होत आहे त्यापूर्वी सूचना आहे. आपले मोबाईल बंद ठेवावे किंवा सायलेंट मोडवर करावे. स्त्रियांनी आपलं मस्तक आच्छादून घ्यावं. तुम्ही जे उभे आहे ते खाली बसा किंवा बाहेर खुर्ची. हा पुरुष म्हणजेच कुणाल प्रेम चंद्राक्षा व ही स्त्री म्हणजेच कुमारी नेहा प्रभुदास शिंदे यांना पवित्र विवाहाने जोडण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. विवाह स्थिती सन्माननीय आहे व ती प्रत्यक्ष परमेश्वराने प्रस्थापिली आहे. ख्रिस्त व एकलेसीचे जे रहस्यमय ऐक्य त्याचे हे दर्शक होय. गालिलातील काना गावी ख्रिस्ताने जातीने हजर राहून व आपला पहिला चमत्कार करून ही पवित्र स्थिती विभूषित केली आहे व तिला शोभा आणली. ही स्थिती सर्व माणसास आदरणीय अशी पवित्र शास्त्रात प्रशंसा केली आहे. म्हणून अविचाराने त्याचे गांभीर्य लक्षात न घेता किंवा स्वयंबुद्धीने विवाह करण्याचे कोणी धाडस करू नये किंवा त्यास उद्युक्त होऊ नये, परंतु देवाचे भय धरून आदर बुद्धीने विचारपूर्वक व सावधानतेने तो करावा आणि विवाह स्थिती कोणत्या हेतूने स्थापिली हे यथायोग्य ध्यानात आणावे. पहिला म्हणजे देवाच्या इच्छेनुसार मानव जातीची वाढ व्हावी आणि मुले प्रभूच्या नावाच्या गौरवासाठी त्याचे भय व अनुशासन या वाढविले जावे म्हणून स्थापिली होती. दुसरा, देवाने दिलेल्या उपजत सहज प्रवृत्ती व मनोभावना यांना यथायोग्य वळण लावून त्यांचे पवित्रीकरण व्हावे आणि ज्यांना देवाने या पवित्र उत्कर्षाच्या तसेच विपत्तीच्या काळात त्यांनी एकमेकांची संगत, सहाय्य व समाधान करावे म्हणून स्थापित होती. अशा पवित्र स्थितीत संयुक्त होण्यास हे दोघे येथे उपस्थित झाले आहेत. तेव्हा कायद्यानुसार संयुक्त न होण्याचे योग्य कारण कोणाला दाखविता आले तर त्यांनी आताच बोलून दाखवावे, नाहीतर यापुढे सर्वदा गप्प राहावे. व कुमारी नेहा प्रभुदास शिंदे यांचा विवाह होऊ नये म्हणून काही कारणे किंवा अडथळे कोणास ठाऊक असतील त्यांनी लेखी पुराव्यासह सादर करावे. मंडळीच्या शांततेवरून या विवाहास संमती आहे हे ग्राह्य धरून तुम्हाला जाब द्यावा लागेल. हे जाणून तुम्ही कायदेशीररित्या विवाह बंधनाने संयुक्त होऊ नये म्हणून काही प्रत्यय तुमच्या दोघांपैकी कोणाला माहीत असल्यास तो आताच कबूल करावा. कारण देवाचे शास्त्रवचन म्हणून जे एकमेकांशी बंध झाले आहे त्यांना देवाने संयुक्त केले आहे असे नाही. तसेच त्यांचा विवाह कायदेशीर नाही याची तुम्ही पक्की खात्री बाळगावी. कुणाला काही कारण आहे? नेहा काही कारण आहे? या विवाहात संमती आहे का? कुणाल देवाच्या नियमाप्रमाणे पवित्र वैवाहिक जीवनात एकत्र राहण्यास नेहा ही तुझी धर्मपत्नी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय? हो. रोगात व आरोग्यात हिच्यावर प्रीती करून हिचे समाधान, सन्मान व संरक्षण करून आणि तुमच्या दोघांच्या जीवाची वासेपर्यंत इतर सर्व स्त्रिया सोडून
केवळ विचारशीच एकनिष्ठ राहशील काय? हो. नेहा, देवाच्या पवित्र नियमाप्रमाणे पवित्र वैवाहिक जीवनात एकत्र राहण्यास कुणाल हे तुझे विवाहित पती व्हावे अशी तुझी इच्छा आहे काय? हो. रोगात व आरोग्यात यांच्यावर प्रीती करून यांचे समाधान, सन्मान व संरक्षण करून आणि तुमच्या दोघांच्या जीवात जीव असेपर्यंत इतर सर्व पुरुष सोडून केवळ यांच्याशीच एकनिष्ठ राहशील काय? हो. मी मुलीचा मामा आहे आणि मी मुलीचा हात मुलाच्या हातात देतो. नेहा, मी कुणाल देवाच्या पवित्र नियमानुसार माझी धर्मपत्नी म्हणून तुला पद करतो आणि आजपासून पुढे मरणाने आपला वियोग होईपर्यंत सुखात व दुःखात श्रीमंतीत व दारिद्र्यात रोगात व आरोग्यात तुझवर प्रेम करून तुझे पालन पोषण करीन व तुझ्याशी एकनिष्ठ राहील असे मी तुला सत्यवचन देतो. कुणाल, मी नेहा देवाच्या पवित्र नियमानुसार माझा विवाहाचा पती म्हणून तुम्हाला पद करते आणि आजपासून पुढे मरणाने आपला वियोग होईपर्यंत सुखात व दुःखात श्रीमंतीत व दारिद्र्यात रोगात व आरोग्यात तुम्हावर प्रेम करून तुमचे पालन पोषण करेन आणि तुमच्या आज्ञेत राहून तुम्हाशी एकनिष्ठ राहील असे मी तुम्हाला सत्य वचन देते. फोटोग्राफर थोडं दिसून देत आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे वराने वधूसाठी म्हणजे कुणालने न्यायासाठी मंगळसूत्र आणलेलं आहे. तसेच विवाहाच्या कराराचं प्रतीक म्हणून अंगठी आणलेली आहे. त्याचप्रमाणे वधूने वरासाठी म्हणजे नेहाने कुणालसाठी अंगठी आणलेली आहे. त्याचप्रमाणे साखळी देखील आणलेली आहे. यावेळेस मी विनंती करीतो रेव्हरंड अक्षय गुलेपाळ साहेब यावर प्रार्थना करते. मंगळसूत्र हाच करू. ब्लेझर वरती या तीन मंगळसूत्राने मी तुझ्याशी विवाह करतो. मी आपल्या शरीराने आपल्या शरीराने तुझा सन्मान करीतो आणि मी तुला आपल्या सर्वस्वाची
सर्वस्वाची सहस्वामिनी करीतो सहस्वामिनी करीतो करीतो. पिता पिता आणि पुत्र आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. आमेन. कृपया बोलू नका, काहीच गरज नाही तुम्हाला बोलायची. प्रश्न मी अनंतेश्वरा सर्व मनुष्य जातीचे उत्पन्न करत्या व पालन करत्या सर्व आध्यात्मिक अनुग्रहाचा दात्या सनातन जीवनाचा उत्पादक तुझे सेवका पुरुष कुणाल व ही श्री नेहा ज्यांना मी तुझ्या नावाने आशीर्वाद देतो त्यांना तो आपला आशीर्वाद दे. यासाठी की यांनी केलेली प्रतिज्ञा व करार एकमेकांशी एकनिष्ठ राहून पूर्णपणे पाळावे व राखावे. अंगठीचे व मंगळसूत्राचे देणे आणि घेणे यांचे प्रमाण व गुण होय. यांनी खऱ्या प्रेमाने व शांतीने सर्व एकत्र राहून तुझ्या नियमानुसार वागावे असे कर. येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्याद्वारे ज्यांना देवाने जोडले आहे त्यांना कोणाही मनुष्याने तोडू नये. ज्या अर्थी कुणाल आणि नेहा यांनी मिळून या पवित्र विवाहाला संमती दिली आणि देवासमक्ष व येथे जमलेल्या मंडळी सर्व याबद्दल साक्ष दिली आणि परस्परांना आपले सत्यवचन दिले आहे. तसेच आणखी मंगळसूत्र देवाने घेऊन आणि एकमेकांच्या हातात घेऊन हे प्रकट केले आहे. त्या अर्थी ही दोघे पती पत्नी झाले आहे असे आम्ही जाहीर करीतो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. तो आपल्या श्रमाची फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माणसाला तुझी स्त्री सफल द्राक्षवेली सारखी होईल. तुझ्या मेघास होती तुझी पुढे जैतुनाच्या रोपासारखी होते. पहा, परमेश्वराचे भय राहणाऱ्या पुरुषाला आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सिंहाने तुला आशीर्वाद देव आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो. इस्रायला शांती असो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याला सर्व असो. जसे प्रारंभी होते सत्य आहे आणि सर्वदा युगांत होईल. आमेन. देव पिता, देव पुत्र, देव पवित्र आत्मा तो तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचा सांभाळ करून संरक्षण करो. प्रभू दया करून तुमच्यावर कृपा दृष्टी करो आणि परलोकी तुम्हाला सनातन जीवन प्राप्त होईल. अशा रीतीनं तुम्ही इहलोकी एकत्र राहावे म्हणून तो तुम्हाला सकल आध्यात्मिक आशीर्वाद व अनुग्रह यांनी परिपूर्ण करो. आमेन. कुणाल आणि नेहा हे पती पत्नी झालेले आहेत असे मी जाहीर करतो आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात एकत्रित बांधतो. ज्यांना देवाने जोडले आहे त्यांना कोणीही मनुष्याने तोडू नये. अभिनंदन. विनंती करीतो सन्मान्य दिवेपाळ साहेब पवित्र शास्त्रातून वाचन करते. एपिस्करास पत्र 3 अध्याय 14 ते 19 वचन. आणि 14 वर्षापासून पत्रातील व पृथ्वीतील प्रत्येक वंशात ज्या पित्यावर नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे
तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बल संपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाद्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही पृथ्वीत मिळवलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्रजनासह समजून घ्यावयास व बुद्धीस आकर्षण अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून यावयास शक्तिमान व्हावे, असे तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेचे परिपूर्ण व्हावे. या ठिकाणी पत्राचा भाग समाप्त होतो. संगीत आमच्यामध्ये त्याचप्रमाणे दिवे पाल साहेब, रानडे पाल साहेब, नागपूर पाल साहेब, बत्तीसे पाल साहेब, अक्षय भुले पाल साहेब, आनंद पाल साहेब आणि आमचे सहा पाल साहेब करीतो. त्याचप्रमाणे कुणाल आणि नेहा यांना विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. अक्साळ परिवार आणि शिंदे परिवार यांनाही विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या प्रसंगी सन्मान्य बिशप साहेबांनी वधूवरास बोध करावा, संदेश द्यावा व आम्हा सर्वांस देखील संदेश द्यावा. त्या वेळेला आपल्याला विवाह करावा असं वाटतं. एक नवीन कुटुंब उदयास आलेलं असताना त्यांच्या पुढील सर्व समस्या अडचणी तू नाही शकत आणि योग्य रीतीनं जीवन कंठावं यासाठी सर्व सतत मार्गदर्शन कर. आणि सर्व पाहुण्यांसाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो परमेश्वरा. प्रत्येकाचा प्रवास तू कसा केलास आणि ह्या लग्न सोहळ्यानंतर प्रियजन आपल्या कुटुंबासाठी त्यावेळी त्यांच्या संगती राहा अशी मी प्रार्थना करतो. सर्व आचार्य बंधूंसाठी थोडा आग्रहाची प्रार्थना करतो परमेश्वर देवपा आपापल्या परीने सेवा करत असताना त्यांना तो आतापर्यंत सहाय्य केलं, इथून पुढे देखील त्यांचं सहाय्य करतो. विशेष पाठवण्यासाठी देखील आग्रहाची प्रार्थना करतो परमेश्वर देवपा त्यांच्या मातृश्रीला बघत नाही परत पण आमच्या विश्वासात इथून पुढे जे नियोजित कार्यक्रम आहेत ते सर्व तू आशीर्वाद कर आणि तुझी उपस्थिती प्रयोजनाने तुझा होते. प्रार्थना ही विनंती ही याचना ना तुम्ही कोण नाव तुला सादर करतो म्हणून तू आहे. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जमास दे. जशी मी आपल्या अपराधांची क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मास परीक्षेत आणू नको तर मास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सदाचाराने वागा, देशात बस्ती करून राहा, इमानाने चाला, म्हणजे परमेश्वराच्या काही तुम्हाला आनंद होईल. तो तुमचे मनोरथ पूर्ण करील. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून द्या, त्याच्यावर भाग घ्या, म्हणजे तो तुमची कार्यसिद्धी करेल. तो तुमचे नीतिमत्व प्रकाशासारखे, तुमचे न्याय मध्यानासारखे प्रगट करेल. परमेश्वराच्या आधी होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. आणि आता देवचा बाप, देवचा पुत्र आणि देवचा पवित्र आत्मा तो तुम्हाला आशीर्वाद देव, तुमची काळजी घेव, आनंद देव, तुमचं संरक्षण करो, सुखी आणि निरोगी राहा. आमेन. सुखी प्रभु तारे, वधूवर राख सुखी प्रभु तारे. प्रेम वधूवर राख सुखे प्रभु तारे.
आशीर्वादे सफल करिया आशीर्वादे सफल करिया संकट दुख निवार सुखी सकल सकल जनाही सुख दीर्घायु गुहारी वधूवरना सुखी